जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भेटीला 97 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2 दिवसांचा मुक्काम आजही प्रेरणादायी. संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा तालुक्यातील पातुर्डा नगरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीला यंदा 97 वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक समतेच्या या ऐतिहासिक घटनेला उजाळा दिला जात असून महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून पाणी सर्वांसाठी खुले करण्याचा लढा 1927 साली उभारल्यानंतर 2 वर्षांनी 29 व 30 मे 1929 रोजी मध्य प्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पातुर्डा येथे आले होते. त्या काळात गावातील अस्पृश्य समाजाला पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचा वापर करण्यास मनाई होती. ही बाब लक्षात येताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः विहिरीतून पाणी काढून उपस्थितांना पाजले आणि त्या क्षणापासून ही विहीर सर्वांसाठी खुली झाली. हा प्रसंग सामाजिक समतेच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. लग्नाला आले असता दिले निमंत्रण. या परिषदेसाठी बहिष्कृत कार्यकर्ते परशुराम दाभाडी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी आपल्या मुलगी कौतिकाबाईच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असता बाबासाहेबांनीच पातुर्डा येथे अस्पृश्य परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार परिषद पार पडली आणि त्यातूनच हा ऐतिहासिक निर्णय घडून आला. याचवेळी कौतिकाबाई दाभाडे व सखाराम इंगळे यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आदर्श पद्धतीने लावण्यात आला होता. पातुर्डा भेटीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस जिल्हा परिषद मुले शाळेत मुक्कामाला होते. त्यांच्यासोबत रापी मटकर, सोनोनी, मकी, केशवराव खंडारे, संभाजी जाधव, रायभान इंगळे आदी सहकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलंब रेल्वे स्थानकावर उतरून माटरगाव मार्गे पूर्णा नदी पात्रातून डोंग्याने प्रवास करत खिरोडा मार्गे बैलगाडीने पातुर्डा येथे पोहोचले होते. आजही पातुर्डा येथील ही विहीर आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानली जाते. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब